आणि ब्रेक नंतर स्वागत. खरंच हाऊ इज द जोश आणि बाकीचे म्हणतायत हाय सर, कारण जे म्हणतायत हाऊ इज द जोश त्यांच्याकडूनच जोश घेण्यासारखं असं हे व्यक्तिमत्व ते मात्र आज आपल्यामधून निघून गेलंय. खरंय. आणि श्वेता, ज्या ट्रकमधून मनोहर पर्रिकर यांचा खरं तर आज अंतिम प्रवास होणार आहे, त्या ट्रकला फुलांनी सजावट केलेली आहे आणि पर्रिकरांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. आणि हा ट्रक सजवण्यात आलाय. शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत आज संध्याकाळी 4च्या सुमारास. मात्र तत्पूर्वी त्याचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. आधी भाजपच्या कार्यालयामध्ये, ज्या गोव्याच्या भाजपच्या कार्यालयामध्ये सुमारे 30 वर्ष त्यांनी घालवली आणि गोव्याच्या या सगळ्या राजकारणाचं प्रतिनिधित्व केलं, तिथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी, आणि मग निवासस्थानी सध्या आहेच, मात्र गोवा कला अकादमी या ठिकाणी सुद्धा त्यांचं पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. आणि असं करता करता संध्याकाळी 4 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि साधारण 5 वाजता पणजीमध्येच त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. तर असा खरं तर सगळ्यांना आपलासा वाटणारा असा हा नेता आपल्यामधून आज हरवलेला आहे. आपण पाहतोय पर्रिकर काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. गोवा भाजप कार्यालयातली दृश्य आपण पाहतोय, कारण थोड्याच वेळात त्यांचं जे पार्थिव आहे ते तिथे नेलं जाईल. आणि त्यानंतरची आपण दृश्य पाहतो ही त्यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी एक ट्रक जो आहे, ज्यातून खरं तर आता पर्रिकरांचा अंतिम प्रवास होणार आहे, तो ट्रक या ठिकाणी फुलांनी सजवलाय. हो, आणि जी डावीकडची दृश्य आहेत ती पर्रिकरांची, म्हणजे नाकामध्ये नळी असून सुद्धा या परिस्थितीत सुद्धा, कारण त्यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर अर्थात स्वादुपिंडाचा कर्करोग होता आणि या कर्करोगाशी लढा देत असताना सुद्धा त्यांनी गोव्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि आपली कामाची धुरा ते या परिस्थितीत सुद्धा सांभाळत होते. तेव्हाची ती दृश्य होती. आणि अशा नेत्याच्या कार्याला खरोखरच सलाम. आणि इतकं पारदर्शक नेतृत्व एखाद्या नेत्याचं पाहायला मिळणं फारच दुर्मिळ. मनोहर पर्रिकर यांच्या अंतिम प्रवासाची तयारी जी आहे ती सुरू आपण बघतोय. आर्मीचा जो फुलांनी सजवलेला ट्रक जो आहे तो इथे आलेला आहे आणि त्या ट्रकवरती मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव शरीर जे आहे ते ठेवण्यात येणार आहे. याच सजवलेल्या ट्रकमधून त्यांचं पार्थिव शरीर BJPचं गोव्याचं प्रदेश कार्यालय जे आहे तिथे नेण्यात येईल आणि त्याच्यानंतर गोवाचे जे कला अकादमी आहे पणजीची, तिथे पुढचे अंतिम दर्शनासाठी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जे आहे ते त्यांचं पार्थिव शरीर ठेवण्यात येईल. फुलांनी जो सजवलेला ट्रक आहे तो इथे आलेला आहे. प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉलनुसार देशाचे माजी संरक्षण मंत्री ते होते आणि त्यामुळे पूर्णपणे लष्करी पद्धतीने लष्करी इतमामामध्ये जे आहेत ती पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाईल. लष्करी जो गार्ड ऑफ ऑनर असतो तो त्यांना दिला जाईल आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहे ते संध्याकाळी केले जातील. कॅमेरा पर्सन खंडू कसबेसोबत पंकज दळवी, TV9 मराठी, गोवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.